उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठं भाष्य केलंय। राज्यात कोणत्याही एका पक्षाचं सरकार येणं अशक्य असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार नसल्याचं स्पष्ट झालंय। तर महायुतीतील जागा वाटपासंदर्भात देखील अजित पवारांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। राजकीय परिस्थिती पाहता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ आता तरी महाराष्ट्रात दिसत नाही। काळ्या दगडावरची पांढरी रेघ। कोणत्याही एका पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही। विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच अजित पवार यांनी राज्यातील सद्यस्थितीवर परखड भाष्य केलंय। अजित पवार हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत। सत्य बोलताना अजित पवार कशाचीही पर्वा करत नाहीत याचाच प्रत्यय पुन्हा आला। राज्यातील कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही हे सत्य सांगायचं धाडस अजित पवार यांनी केलं। आज तुमच्या माझ्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती पाहता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ आता तरी महाराष्ट्रात दिसत नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। त्यामुळं वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपापल्या परीने प्रयत्न करतात। विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांच्यातल्या जागा वाटपाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। त्याच अनुषंगानं अजित पवार यांनी मोठी माहिती दिली। महायुतीत जागा वाटपाबद्दल प्राथमिक चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। मी सर्वांना सांगतोय की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली। प्राथमिक मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडे आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे। ज्या ठिकाणी जो उमेदवार ताकदवान असेल त्याला ती जागा दिली जाईल आणि दुसऱ्या पक्षाला त्या बदल्यात दुसरी जागा दिली जाईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। मात्र भाजपकडून या विषयावर थेट भाष्य टाळण्यात आलंय। मुळामध्ये महायुतीमध्ये आमच्या स्तरावर वरिष्ठ स्तरावर ठरलेला आहे। जागा वाटपाच्या विषयामध्ये जो निकष जे उमेदवार ज्या भूमिका एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार रामदास आठवलेजी अन्य आमचे मित्रपक्ष याचे प्रमुख नेते बसून ठरवतील त्याच्यावर प्रवचन पुढे कुठल्याही प्रवक्त्याने करण्याचा अधिकार नाही। त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही। सत्ताधारी पक्षाचे नेते जे वक्तव्य करतात त्याचं विरोधी पक्षाचे नेते समर्थन करत नाहीत। मात्र अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या बद्दल वेगळाच अनुभव आलाय। कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही या अजित पवार यांच्या वक्तव्याला अनिल देशमुख यांनी सहमती दर्शवली आहे। ते तर सगळ्यांना माहित आहे। कोणत्याही एका पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही हे आजची वस्तुस्थिती नाही। ही गेल्या 15-20 वर्षापासून आपण पाहतो तेव्हापासूनची वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये। राज्यात एका दशकापूर्वी म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तेव्हाच्या युती आणि आघाडीत बिघाडी झाली। परिणामी युतीतील शिवसेना भाजप आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वबळावर लढले होते। मात्र कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही। परिणामी 2019 मध्ये पुन्हा एकदा युती आणि आघाडीचा प्रयोग झाला। मात्र शिवसेनेने युती तोडून आघाडीत प्रवेश केल्यानं पुन्हा राजकीय समीकरणं बदलली। या निवडणुकीत सुद्धा सगळेच राजकीय पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। परिणामी कोणताही पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही हे अजित पवार यांचं वक्तव्यही तितकंच खरं असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।